नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण याने तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीबाबत एक महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला द्यायची राहून गेली होती, म्हणून विद्यार्थी मित्रांनो उशिरा का होईना पण ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेट बघा कधीची होती, 22/12/2023 म्हणजे मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे। ठीक आहे, तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अपडेट अशी आहे, महसूल व वन विभागातर्फे मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे। तुम्ही बघून घ्या, या प्रसिद्धी पत्रकामध्ये मित्रांनो काय सांगितलेलं हे बघायचं आहे। तर बघा विद्यार्थ्यांनो, विषय यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। विषय असा आहे, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत। आता मित्रांनो, काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले चॅनल तुम्हाला कोणतीही नवीन अपडेट आली तर सर्व अपडेट प्रोव्हाइड केली जात असते। मग विद्यार्थ्यांनो, ती अपडेट छोटी असो किंवा मोठी, सर्व अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केली जात असतात, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा अपडेट अशी आहे, तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत मित्रांनो यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, अगोदर जे गाडी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालं होतं तर त्यामध्ये काही सुधारणा केल्या आहेत। कोणत्या सुधारणा? TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतीच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे। म्हणजे मित्रांनो, 146 प्रश्नांमधील जे 5 प्रश्नांचे पर्याय होते ते नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे। तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील मित्रांनो विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यामध्ये योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे। तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो बघा, यामुळे काय होणार तर विद्यार्थ्यांच्या ठिकाणी गुण वाढणार आहे। आता विद्यार्थ्यांनो काय तर 2 प्रश्नांचे सरसकट तुम्हाला जे गुण आहे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचे तर त्यांच्या जे ऑफिशियल वेबसाईट त्या ठिकाणी तुम्हाला जायचे, त्या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी तुम्हाला टाकायचे, पासवर्ड टाकायचे, तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला चेक करायचे की तुमचे गुण वाढलेले आहेत की नाही। काहींचे गुण किती वाढले असतील, काहींचे गुण वाढलेले नसणार आणि काहींचे गुण जेवढे तेवढेच असणार। म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा चेक करून घ्या, कारण मित्रांनो जे मागच्या वेळेस प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले होते त्यामध्ये सुधारणा केली आहे आणि सुधारणा करून मित्रांनो असा देखील निर्णय घेण्यात आला आहे की 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत आणि 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण विद्यार्थ्यांना त्या सत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या ठिकाणी गुण वाढवू शकतात आणि काहींचे गुण वाढणारही नाही। म्हणून आता कोणाचे गुण वाढले आणि कोणाचे नाही हे चेक करून घ्यायचे। लॉग इन करायचे, पासवर्ड टाकायचे, तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर महत्त्वाची छोटीशी अपडेट होती पण महत्त्वाची होती, कारण खूप सारे विद्यार्थ्यांना मित्रांनो यांना फायदा होणार आहे, त्यांचे गुणही या ठिकाणी वाढलेले आहेत। अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।